अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करीत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 5. 8च्या आकड्याला स्नेहा मान मागे टाकून झोपली होती. देवानी खून करताच डॉक्टरांनी रेकॉर्डर सुरू केला. पोतदार, पोतदार. ह, माझे शब्द ऐकू येतात? हो. नेहाचा आवाज स्पष्ट होता. तुमचं संपूर्ण नाव काय आहे? स्नेहा अरविंद पोतदार. देवानी खून करून डॉक्टरांना रेकॉर्डर ऑफ करायला सांगितलं. शेखर, ही चांगली खून नाही. म्हणजे हिप्नॉसिस खाली सुद्धा त्या आपलं नाव पोतदार सांगताहेत. मग तेच त्यांचं खरं नाव असण्याची शक्यता नाही का? निदान त्यांचा तरी तसा ठाम विश्वास आहे. तुमची काही वेगळी अपेक्षा होती? ॲम्नेशियाच असला तर तो पार आत खोलपर्यंत पोचला आहे. ठीक आहे, आपण त्यांना विचारून पाहूया. त्यांच्या सांगण्यात जर कुठे विसंगती आढळली तर तेथे त्यांच्या खऱ्या लाईफचा एखादा धागा मिळेल. ठीक आहे, करा ऑन. रेकॉर्डर परत सुरू झाला. पोतदार, तुमच्या घराचा पत्ता सांगा. 442 कोर्ट रोड. डॉक्टरांनी पायाकडे बोटाने खून केली. हाच पत्ता. घरी कोण कोण माणसं आहेत? माझे पती आणि 2 मुलं. पतीचं नाव? अरविंद पोतदार. मुलांची नावं? सरोज बेबी आणि यशवंत मुन्ना. मुलं कोणत्या शाळेत जातात? दोघंही सेंट पीटर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. पोतदार व्यवसाय काय करतात? इम्पॅक्ट ॲडव्हर्टायझर्समध्ये मॅनेजर आहेत. विवाह केव्हा झाला? 11 वर्षांपूर्वी, 1988 मध्ये. विवाहाआधी कुठे राहत होतात? तळेगावला. विवाहाआधी नाव काय होतं? चंदा शारंगपाणी. वडील काय करत होते? प्रोफेसर होते. आत्ता? लग्नाआधीच रिटायर झाले होते. घरात कोण कोण आहे? मी आणि बाबा. आई, भाऊ, बहीण? मी 8 वर्षांची असतानाच आई वारली. कशानं? पोटाच्या कॅन्सरने. भाऊ बहिणी? कोणीही नाही. मी एकटीच आहे. मी आणि बाबा. नातेवाईक नसतील घरात? आणखी कोणी माणसं? हो, सदाशिव होता. कोण सदाशिव? बाबांनी त्याला घरी आणला होता. नात्यातला नव्हता, पण बाबांनी त्याला अगदी आपल्या मुलासारखा वाढवला. माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि तो नावही सदाशिव शारंगपाणी असंच लावायचा. या अरविंद पोतदारशी गाठ कुठे पडली? गाठ पडली नाही. लग्नाआधी आमची तोंड ओळखही नव्हती. अगदी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. बाबांच्या कोणीतरी मित्राने त्यांना अरविंदचं स्थळ सुचवलं होतं. तेव्हापासून पुण्यातच राहत आहात? हो. मिसेस पोतदार,
तुम्ही आता झोपलेले आहात. मी 5 पर्यंत अंक मोजून तुम्हाला हाक मारली की तुम्ही जागे व्हाल. समजलं? हो. 1 2 3 4 5. मिसेस पोद्दार. स्नेहाने डोळे उघडले. एकाच पवित्र्यात बसल्याने सर्व अंग अवघडलं होतं आणि डोक्यातही अगदी मागे कलकल चालली होती. देवाने टेबलावरच्या ग्लासमध्ये गार पाणी ओतून ते स्नेहाला प्यायला दिलं. तिच्या हातातला ग्लास हातात घेत ते म्हणाले, कसं वाटतं? ठीक आहे. डोक्यात जरा कलकल आहे एवढंच. तुमचं ते हिप्नॉटिझम व्हायचं असेल ना? देव जराशी हसत म्हणाले, मिसेस पोद्दार, ते सर्व काय मगाशी झालं आहे. काय झालं सुद्धा? हो. आणि आता जरा वेळातच मी तुम्हाला आपली प्रश्नोत्तरे ऐकवणार आहे. आपलं सर्व बोलणं मी टेप करून ठेवलं आहे. मग जरा वेळाने कशाला? आत्ताच ऐकवा की. देवाने खून करताच डॉक्टरांनी टेप रिवाइंड केली आणि मग रेकॉर्डर सुरू केला. देवांचे प्रश्न आणि तिची उत्तरं. स्नेहा सर्व काही अगदी एकाग्रपणे ऐकत होती. शेवटी टेप संपली. पण मला एक कळत नाही, स्नेहा म्हणाली. यासाठी तुम्हाला हिप्नोसिसची काय जरुरी पडली? सरळ सरळ हे प्रश्न विचारले असते तर मी हीच उत्तरं दिली असती. कदाचित यापेक्षाही जास्त तपशिलात जाऊन दिली असती. दुसराही एक हेतू होता मिसेस पोद्दार. आपले वरवरचे आपल्याला माहीत असलेले विश्वास आणि अंतर्मनातले विश्वास यांच्यात कधी कधी फरक असतो. ही आत्ताची तुमची उत्तरं ऐकून तुम्हाला जर नवल आश्चर्य वाटलं असतं, टेपवर वर्णन केलेलं आयुष्य परकं अपरिचित वाटलं असतं, तर मग तुमच्या विकाराचं एक स्पष्टीकरण होऊ शकलं असतं. डिल्युजन. पण तसा प्रकार नाही. हेच एकमेव आयुष्य तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही आणखी काही संदर्भ सांगितले आहेत. तुमच्या मुलांच्या शाळा, तुमच्या यजमानांच्या कंपनीचं नाव, तळेगावमधल्या तुमच्या आयुष्याचं वर्णन, यापैकी बहुतेक सर्व गोष्टी पडताळून पाहता येण्यासारख्या आहेत. ते काम मी डॉक्टरांवर सोपवत आहे. ज्यासाठी मी आलो होतो ते काम पूर्ण झालं आहे. जरा वेळ थांबून ते म्हणाले, आणि आणखी एक सल्ला. मनात फार मोठी आशा बाळगू नका. तुम्ही दिलेले काही रेफरन्स आधीच ठिसूळ निघाले आहेत. एकाचीही पुष्टी होऊ शकलेली नाही. तेव्हा याही बाबतीत तसं होण्याची शक्यता मनात राहू द्यात. एक हात वर करून डॉक्टरांचा निरोप घेऊन देव गेले. खोलीत स्नेहा आणि डॉक्टर एवढेच दोघे उरले. स्नेहा, देव म्हणत होते ती गोष्ट खरी आहे. तुझ्या मनातल्या सर्व आठवणी सलग आहेत, तर्कशुद्ध आहेत, शक्यतेच्या कोटीतल्या आहेत. पण आत्तापर्यंत त्यातली एकही सिद्ध झालेली नाही. आपण आणखी चेक करूया. पण देवाने दिलेला इशारा नजरेआड करून चालणार नाही. स्नेहाच्या मनात पुन्हा एकदा निराशा दाटून आली. तिच्या संसाराची अशी संपूर्ण उलतापालत झालेला आता 24 तास उलटले होते आणि या सत्प्रवृत्त लोकांच्या मदतीवर आणि मेहरबानीवर ती आणखी किती काळ काढणार होती. डॉक्टरांकडे वळून ती म्हणाली, डॉक्टर, तुम्ही, तुमच्या मावशीने, तुमच्या घरातल्या सर्वांनी आतापर्यंत मला मदत केली. त्याच्या ओझ्याखाली मी अगदी दबून गेले आहे. पण हे कोठवर चालणार? मला स्वतःलाच माझी काहीतरी सोय बघायला नको का? स्नेहा, अजून आपला तपास सुरूही झाला नाही. तुला आठवतं मगाशी फोटो काढून घेतले आहेत ते मी आता माझ्या अनेक सहकाऱ्यांकडे पाठवणार आहे. शिवाय वर्तमानपत्रातही छापून आणणार आहे. वर्तमानपत्रात? स्नेहाने नवलाने विचारले. वरील फोटोतील महिला गेले 2 दिवस बेपत्ता आहे. त्यांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास योग्य ते इनाम देऊ, अशी या अर्थाची जाहिरात. ती एकदा सर्वत्र प्रसारित झाली
की तुला ओळखणारा कोणी ना कोणीतरी माझ्याशी संपर्क साधीलच की नाही? स्नेहा सावकाश सावकाश मान हलवत होती. नाही. नाही? का नाही? डॉक्टर, माझ्या ओळखीचं या जगात कोणीही नाही. कोणी नाही. तिला रडूच कोसळलं. स्नेहा, तेवढ्याने रडून कसं चालेल? मला माहीत आहे, धीर धर असा उपदेश करणं सोपं असतं. तू अत्यंत विलक्षण परिस्थितीत सापडली आहेस हे मान्य, पण एक लक्षात ठेव, समोरच्या सगळ्याच वाटा कधीही बंद झालेल्या नसतात. काही ना काहीतरी वाट सापडतेच. डॉक्टर खुर्चीवरून उठले. माझा सल्ला ऐकशील तर अशी एकट्याने राहू नकोस. आमच्याकडे ये. ते दोन्ही पोरं मावशी मावशी म्हणून तुला बिलगतील बघ. खरंच. चल. स्नेहा त्यांच्या फ्लॅटमध्ये गेली. तिथे तिच्यासाठी एक नवल होतं. सारंग डॉक्टरांकडे आला होता. स्नेहाला पाहतच ज्या तत्परतेने त्याने उठून तिला नमस्कार केला, त्यावरून तिची खात्रीच पटली की तिला भेटण्यासाठीच तो आला होता. त्या गोष्टीचं तिला जरा आश्चर्य वाटलं, पण तितकंच बरंही वाटलं. डॉक्टर आत गेले, पण ती बाहेरच्याच खोलीत थांबली. काय म्हणता आहात? सारंगने विचारलं. मी काय म्हणणार? स्नेहा जरा खिन्नपणे म्हणाली. आई सकाळी येऊन गेली ना, ती सांगत होती आता तुम्ही कालच्या मनाने बऱ्याच सावरले आहात म्हणून. तो म्हणाला, खरं सांगू का, तुमची हकीकत ऐकल्यापासून मलाही अगदी चक्रावून गेल्यासारखं वाटत आहे. म्हणजे असं केवढा चमत्कारिक प्रसंग गुदरला आहे तुमच्यावर. म्हणजे केवढा शॉक. त्याला खरोखर कल्पना येईल का याची तिला शंकाच होती, पण निदान तो समजावून घेण्याचा तरी प्रयत्न करीत होता. सारंग, खरंच थँक्यू. मुद्दाम चौकशीसाठी आलात. शेखर काय म्हणतो? म्हणत काही नाहीत, पण प्रयत्न किती मार्गांनी करीत आहेत. आज दुपारी फोटो काढून घेतले. ते फोटो हॉस्पिटलमधून पाठवणार आहेत. एखादा माणूस वेळेवर घरी आला नाही की काही अपघात वगैरे झाला नाही ना, ते पाहण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये चौकशी करतो नाही का? मी आता सांगते ते नाव, पत्ता, माणसं हे समजा खरं नसेल, पण प्रत्यक्षात मी जो कोणी असेन तिचा तपास करण्यासाठी कोणी ना कोणी हॉस्पिटलमध्ये येईल असं डॉक्टरांना वाटतं. शिवाय ते फोटो वर्तमानपत्रातूनही छापून आणणार आहेत. म्हणजे खऱ्या आयुष्यात मी जी कोणी असेन तिला ओळखणारं कोणी ना कोणी त्या जाहिरातीवरून त्यांच्याशी संपर्क साधेल. वाह, चांगली आयडिया आहे की. एवढंच नाही, आज संध्याकाळी त्यांनी इथे एक हिप्नॉटिस्ट आणले होते, देव नावाचे. त्यांनी हिप्नॉसिसखाली माझी तपासणी केली. मी काय बोलले त्याची टेप मागावून त्यांनी मला वाजवून दाखवली. पण तीच माहिती मी त्यांना आधीही सांगितली असती. हिप्नॉसिसखाली घालण्याचं त्यांचं आणखी काहीतरी कारण होतं, पण ते काही मला नीटसं समजलं नाही. सांगायचा मुद्दा हा की डॉक्टरांचे वेगवेगळ्या मार्गाने तपास चालू आहेत, पण माझाच धीर खचतोय. मला ते सारखा धीर धर असा सल्ला देत असतात. तुमची पोझिशन कठीण आहे यात शंकाच नाही, पण शेखर सांगतो तेच आम्हीही सांगू. प्लीज धीर धरा. आम्ही सगळे तुमच्या मत्तीला आहोत. तो आणखी काही बोलणार होता तोच दोन्ही मुलं धावत खोलीत आली. मग संभाषण जनरल झालं. डॉक्टरही खोलीत आले. वैजयंतीही आली. वेळ कसा गेला ते स्नेहाला समजलंच नाही. 9 वाजले तेव्हा मात्र ती उठली. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली. खोलीकडे येता तिला जाणवलं की आज रविवार होता, म्हणून डॉक्टर सर्व दिवसभर रिकामे होते. हे असं रोज असणार नाही, पण डॉक्टर, वैजयंती, मुलं आणि विशेषतः सारंग यांच्या सहवासाने मनावरली सावली जराशी विरळ झाल्यासारखी तिला वाटली.
प्रसंगाला तोंड देणं अगदीच अशक्य नाही, अशी एक आशा मनात जन्माला आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंगची आई हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टरांकडे आधी बसली असेल, डॉक्टरांची चर्चा केली असेल, कारण ती स्नेहाच्या खोलीत आली ती सगळं ठरवूनच आली होती. अगं बाई, आई तुम्ही आत्ता? हो, त्या हसत म्हणाल्या. तुला न्यायलाच आले आहे मी. मला न्यायला? कुठे? दुसरं कुठे? आमच्या घरी. पण काय? सारंग म्हणत होता इथे कुडत बसलेली असतेस आणि आजपासून शेखरचं काम सुरू होणार. माया मोहन शाळेत जाणार, ती वैजू तिच्या कामात असणार. मग तू एकटी काय करणार आहेस? मलाही दिवसभर सोबत होईल. सारंग 5ला परत येतो, मग तुम्हीही दोघे एकत्र याल. पण डॉक्टर इथे तपास करणार आहेत. शेखरनं मला सारं काही सांगितलं आहे. सगळीकडे फोटो पोचायला वेळ लागणार आहे. वर्तमानपत्रात सुद्धा एवढ्यात काहीही छापून येणार नाही. आणि समज तुझी निकड भासलीच तर तो फोन करील की 15 मिनिटात तू इथे हजर होशील. सारंगची आई शेखर आणि वैजयंती यांच्याबरोबर सर्व काही ठरवूनच आलेले दिसत होती. कारण लगोलग वैजयंती हातात एक लहान बॅग घेऊन खोलीत आली. तिच्याबाबतचे सर्व निर्णय हे लोक परस्परच घेत होते. पटावरच्या एखाद्या प्याद्यासारखं तिला हलवलं जात होतं आणि ते सारं सहन करण्याव्यतिरिक्त तिला काही गत्यंतरच नव्हतं. कारण ती सर्वस्वी त्यांच्यावरच अवलंबून होती. 5-25 रुपये सोडले तर तिच्यापाशी पैसाही नव्हता. अंगावरचे कपडे एवढीच तिची चीजवस्तू आणि तिच्या ओळखीचं या जगात कोणीही नव्हतं. इतकं असहाय्य, इतकं एकटं कोणी असेल का? तिच्या खांद्यावर हात ठेवत वैजयंती म्हणाली, स्नेहाताई, जरा बदल तुलाही बरा वाटेल. नाहीतर सारे दिवस इथे याच एका खोलीत तुला एकटीने काढावे लागतील. मावशी म्हणतात ते खरं आहे. 2-3 दिवस तर त्यांच्याकडे राहा, मग परत इकडे यावं लागणारच आहे. तेवढ्यात डॉक्टर खोलीत आले. काय रे सारंग, काय म्हणते स्नेहा? येते आहे म्हणते ना? त्यांनी सारंगला विचारलं आणि मग स्नेहाकडे वळून ते म्हणाले, स्नेहा, तुझ्या मनात काय विचार चालले असतील याची मला अगदी पुरी कल्पना आहे. पण 2 पॉईंट लक्षात घे. आमच्यापैकी सर्वांनाच तुझ्यासाठी काही ना काही करावं असं वाटतं, हे एक. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर, स्नेहा म्हणाली, मी कशालाही नाही म्हणत नाही. प्लीज, माझ्या हितासाठी झटणारे लोक मला ओळखू येत नाहीत. छान छान. आता आणखी एक सूचना द्यायची आहे. तिकडे गेलीस की संध्याकाळचा तो सारंग तुला म्हणणारच, चला कुठेतरी चक्कर मारून येऊ. पण एक धोका ध्यानात ठेव. धोका? कसला धोका? धोका अशा अर्थी, तुला शहराची सगळी माहिती आहे, तेव्हा शक्य आहे की तू शहरातच राहत असशील. फक्त कोण म्हणून राहत होतीस, कुठे राहत होतीस, काय करत होतीस याची कशाचीही आठवण तुला नाही. तसेच तुझ्या ओळखीचे अनेक लोक ही शहरात असणार. त्यांच्यापैकी एखादा तुला भेटण्याची, तुला एखाद्या अपरिचित नावाने हाक मारण्याची शक्यता आहे. आत्ताच्या तुझ्या मानसिक अवस्थेत हा आणखी धक्का बसायला नको. अशा अर्थाने धोका. समजलं? तिने मानेनेच होची खून केली. तेव्हा जरा सांभाळून. 2-3 दिवसात इकडे काहीतरी डेव्हलपमेंट होणारच, मी फोनवर सांगेनच. आणि अर्थातच केव्हाही तुला इथे हजर होता येईल. तेव्हा खुशाल या सारंगकडे. तिच्या मनात एक शंका होती. ज्या जागी तिची पहिली जागा होती तिथेच डॉक्टर तिला पाठवत होते. हे ते मुद्दाम करीत होते का? हा मुद्दा त्यांच्या ध्यानातच आला नव्हता. पण ती प्रत्यक्षात काहीच बोलली नाही. रिक्षा त्या पत्त्यावर थांबली तेव्हा सुरुवातीस क्षणभर तिला अगदी वेड्यासारखी आशा वाटली की आपला वाडा तिथे असेल. पण अर्थात त्या जुन्या वास्तूची नाव निशाणीही नव्हती.
तिला वाटलं अनेक वेळा असे निराशेचे धक्के बसल्याखेरीज मनातली ही आंधळी आशा पुरी नाश पावणार नाही. जनावरांना फटके मारून एखादी गोष्ट शिकवतात ना, तसंच. सारंगच्या आई मागोमाग ती वरती ब्लॉकमध्ये गेली. 4 खोल्यांचा प्रशस्त ब्लॉक होता, पण घरात कोणीही नव्हतं. ती आत येताच तिच्यामागे दार लावता लावता सारंगची आई म्हणाली, आमच्या घरात आम्ही 4 आहोत. सारंग, त्याचे बाबा, त्याची धाकटी बहीण आणि मी. ते 3ही कामाला जातात. प्रिया कम्प्युटर सेंटरमध्ये कामाला जाते. सारंगचे वडील खाजगी कंपनीत आहेत. सगळे संध्याकाळी एकत्र येतात. तोपर्यंत मी घरात एकटी, अगदी एकटी असते. आणि कालच रविवार होऊन गेला ना, त्यानंतरचा सोमवार तर अगदीच कंटाळवाणा जातो. मग मनाशी विचार केला तुला इथे आणावं. मला सोबत होईल आणि तुलाही तेवढा चेंज होईल. तिथे तू अगदी एकटीच असणार. पण शनिवारी रात्री तर तुम्ही 2घंच होतात. अगं, ती प्रिया मैत्रिणीकडे गेली होती आणि हे खूप उशिरा परत आले. काल 2घं सारखे प्रश्न विचारित होते. आता संध्याकाळी पडतील गाठी. विचारावं की नाही असा स्नेहाला प्रश्न पडला होता. पण तिने शेवटी हिंमत करून विचारलंच. आणि सारंग, ते एकटेच असतात? त्याची पण एक ट्रॅजेडीच आहे बघ. चांगलं लग्न ठरलं होतं आणि 2 महिने आधीच ती अपघातात मरण पावली बघ. असा काही शॉक घेतला की काही सांगता सोय नाही. आता 4च्या वर वर्ष होऊन गेली बघ. पण लग्नाची नुसती गोष्ट काढली की असा भडकतो की बघ. स्नेहा काहीच बोलली नाही. आईच्या मागोमाग ती स्वयंपाकघरात गेली. सारंगची आई म्हणाली, सकाळी सगळे लोक डबे घेऊन जातात. मी माझ्यासाठी फक्त पोळी भाजी तेवढी करते. खरी जेवण संध्याकाळीच होतात. स्नेहा आईना जमेल तेवढी मदत करत होती. आईना सर्व काही माहीत होतं. तेव्हा आता वागण्याचा काहीच प्रश्न नव्हता. प्रश्न येणार होता तो संध्याकाळी सगळे परत आल्यावर. आई, मध्येच स्नेहा म्हणाली, पण तुमच्याकडच्यांना ही कल्पना आहे की मी इथे येणार आहे म्हणून? अगं, त्यांना विचारल्याशिवाय का मी असं काही करीन? काल रात्री जेवताना हाच विषय होता आणि शेवटी सारंग आणि प्रिया दोघंही माझ्या मागे लागले की आई त्यांना आणच इथे म्हणून. खरं सांगू का, त्यांना तुझ्यात इतकं विलक्षण कुतूहल आहे की सांगता सोय नाही. 5 वाजल्यापासून एक करून माणसं घरी परतायला लागली. आधी सारंग आला. तेव्हा स्नेहा बाहेरच्याच खोलीत बसली होती. ती गडबडने खुर्चीवरून उठायला लागताच तो म्हणाला, अहो बसा ना, आरामात बसा. दाराजवळच्या खुर्चीत बसून तो बूट काढता काढता म्हणाला, केव्हा आलात? सकाळीच आलात ना? हो. आईला आम्ही कालच बजावून सांगितलं होतं त्यांना आपल्या घरी आणच. तिथे हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकट्याच्या एकट्या असणार. नाही हो, ते डॉक्टर आणि वैजूताई किती चांगली माणसं आहेत. सगळं जेवण खाणं तर त्यांच्याकडेच होत होतं माझं. तेवढ्यात कृष्णराव आणि प्रिया बरोबरच आली. मग मात्र स्नेहा उठून उभी राहिली. औपचारिक ओळख करून देत सारंग म्हणाला, बाबा, याच त्या मिसेस पोद्दार. शनिवारी संध्याकाळी मी खाली होतो म्हणून बरं, नाहीतर. आईही आतून बाहेर आल्या आणि सगळेच बसले. स्नेहाबाई, कृष्णराव म्हणाले. स्नेहा म्हणाली, काय? मला नुसतं स्नेहाच म्हणा. वयाने, अनुभवाने सगळ्याच गोष्टी तुम्ही मला ज्येष्ठ आहात. स्नेहा तर मग स्नेहा, इथे अगदी घरच्यासारखं राहायचं बरं का. त्या डॉक्टरी तपासण्या, ते डॉक्टरी उपचार, जे काही करायचं ते तिकडं शेखर करीलच. तुला एकच सांगतो, इथे तू अगदी घरच्यासारखं राहायचं बरं का. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. हा सारंग, ही प्रिया, तुम्ही सगळे बरोबरचेच आहात. आता एक सांग, हा शेखर काय म्हणतो?
या लोकांना कितपत माहिती असेल याची स्नेहाला काहीच कल्पना नव्हती. तिने सर्वच खुलासेवार सांगायला सुरुवात केली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.